श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनंत माझे अपराध कोटी नाणी मनी घालून सर्व पोटी प्रबोध करिता श्रम फार झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 185व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज निज अश्विन शुद्ध एकादशी, मंगळवार दिनांक 27 ऑक्टोबर 2020। गुरुवाणी पुष्प 15 या ग्रंथातील मधुर भाव या अध्यायाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात, भगवंताची रासक्रीडा ही मधुर भावाचे उदाहरण आहे। त्यावेळी श्रीकृष्णांचे वय केवळ 8 वर्ष एवढं होतं। त्या वयात आई सुद्धा आपल्या मुलाला न्हाऊ घालते। ते बहिणीने केलं तर काय हरकत आहे? मधुर भाव प्रत्येकाला येतो, परंतु त्याच्या मर्यादा ओलांडायच्या नाहीत। पॅडवरचा शिक्का दाबून मारला तर अक्षरात जास्त शाई येते। उमटणारे अक्षर समजत नाही। सहज शिक्का मारला तर चांगला उमटतो। भक्तीमध्ये मधुर भाव हमखास उत्पन्न होतो। तो उत्पन्न होणं शास्त्रीय दृष्ट्या चूक नाही। त्याचं पुढे रूपांतर व्यभिचारात होऊ द्यायचे नाही, हेच फार महत्वाचे आहे। कुणाची अचानक आठवण होणे हाही मधुर भावच आहे। त्यावर उपाय नाही, त्यावर शास्त्राने मर्यादा घातलेल्या आहेत। कुबुद्धी उत्पन्न होऊ द्यायची नाही, हे प्रत्येकाने सांभाळणे आवश्यक आहे। ही मर्यादा जो सांभाळतो तो पुरुष आहे। पुरुषामध्ये जोडाक्षर नाही, स्त्री हे जोडाक्षर आहे। व्यक्ती कुठलीही असू द्या, तिला मधुर भाव येतोच। तो पुरुष महान व मोठी व्यक्ती असली तरी मधुर भाव येतोच। मात्र त्यांनी शास्त्र सांभाळलं पाहिजे। वैराग्यशील पुरुषांना सुद्धा मधुर भाव येतो। ज्यांनी प्रत्येक मर्यादा सांभाळल्या आहेत तो पुरुषोत्तम समजला जातो। असा पुरुषोत्तम एखादाच असतो। मधुर भाव उत्पन्न झाला की कधी कधी त्याचा अतिरेक होऊ शकतो। हा अतिरेक सामान्य व असामान्य अशा सर्वांना होत असतो। असामान्यांना शास्त्र माहिती असते म्हणून ते पुढे जात नाहीत व मर्यादा ओलांडत नाहीत। मधुर भाव ईश्वराबद्दल उत्पन्न झाला तर मग काय विचारता? ईश्वराबद्दल मधुर भाव उत्पन्न होणे हे अतिशय अवघड आहे। जर तो तसा उत्पन्न झाला तर मनुष्य अति उच्च पातळीवर जातो। प्रत्येक मनुष्यात रक्त मांस तेच असतं, फक्त त्याच्या गुणधर्माचा फरक असतो। गुणधर्म वेगवेगळे असतात, म्हणून कुणाला कांदा लसूण आवडतात तर कुणाला आवडत नाही। कुणी तळलेलं खात असतो तर कुणी खातही नाही। मनुष्यात ईश्वराबद्दल मधुर भाव उत्पन्न झाला की त्याचा अंतर्बाह्य बदल होत जातो। भक्तामध्ये जेव्हा प्रेमाचा उच्चांक गाठला जातो तेव्हा त्याच्यात भाव उत्पन्न होतो। तो भक्तामध्ये अचानक उत्पन्न होत असतो। तो आवेग भक्त आवरू शकत नाही। हा मधुर भाव उत्पन्न झालेला असतो। अशा अवस्थेमध्ये आम्हाला अरेतुर म्हणू शकतो, म्हणू लागतो। आमच्यात लक्ष केव्हा घालणार असेही तो म्हणतो। पुरुषामध्ये मधुर भाव उत्पन्न झाला तर डोळ्यात अश्रू उत्पन्न होतात, तो साष्टांग नमस्कार करतो। आणि स्त्रियांमध्ये मधुर भाव उत्पन्न झाला तर त्या सुद्धा साष्टांग नमस्कार करतात। त्यांचा कंठ दाटून येतो,
थरकाप होतो. काय बोलावे ते समजत नाही. परमपूज्य सद्गुरू म्हणतात, मुंबईला गेलो असता तिथे एक भक्त आले. त्यांची मुलगी दर्शनाला आली. मला नमस्कार करून रडायला लागली. तिला आपले रडू आवरेना, ढसाढसा रडायला लागली. शेवटी तिला उचलून बाजूला न्यावे लागले. तिच्यामध्ये अचानक भाव उत्पन्न झाला. परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, मी एकदा तिरुपती बालाजीला गेलो असताना एक बाई आली. मला लक्षात येण्यापूर्वी तिने स्पर्श केला. मला पाहून तिच्यामध्ये भाव जागृत झाला होता. तिच्यामध्ये दुसरा कोणताही हेतू नव्हता. मी ही गोष्ट शृंगेरी विद्यापीठाधीश श्री शंकराचार्य यांच्या कानी घातली. ते म्हणाले, आपल्या सुद्धा पायांना अनेक स्त्रिया स्पर्श करीत असतात. त्यांच्यामध्ये भाव उत्पन्न झालेला असतो. त्या ऐकण्याच्या स्थितीत नसतात. अशा वेळी आपण काही करू नये, शांत राहावे हेच उत्तम असते. भक्तांना आवेग आवरला गेला नाही की ते असे वागतात. त्यांचा दुसरा कोणताही हेतू नसतो. केवळ दर्शनाने त्यांच्यात उच्च भाव उत्पन्न झालेला असतो. भक्त आपले प्रेम अशा तऱ्हेने व्यक्त करीत असतो. देहाला परमेश्वर सेवेशिवाय पूर्णत्व येत नाही. या शरीरात विचारांची सारखी भेसळ होत असते. विचारांचे प्रदूषण असले की लक्ष लागत नाही, मन केंद्रित होत नाही. ही अवस्था दूर करण्यासाठी मनुष्यात ईश्वर सेवेचे, गुरु सेवेचे गुण असावे लागतात. त्या सेवेत मनुष्याला पूर्णत्व येते. मधुर भाव ही उच्च अवस्था आहे. तिची प्राप्ती करणे हे उत्कर्षाचे लक्षण आहे. मात्र तिची रेषा ओलांडायची नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आपल्यापैकी कित्येक गुरुबंधू आणि भगिनींना अशा पद्धतीने मधुर भाव उत्पन्न झालेला असेल, त्याची अनुभूती त्यांना आलेली असेल आणि या मार्गदर्शनपर आशीर्वादात परमपूज्य सद्गुरूंनी त्याचे अप्रतिम वर्णन केलेले आहे. या आणि अशा मार्गदर्शनपर आशीर्वादांचे पठण आणि श्रवण करण्यासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त. राम राया त्वा भेटाया आतुर मम पाया. राम राया त्वा भेटाया आतुर मम पाया. जातो वाया शिणते काया वंदन तव पाया. जातो वाया शिणते काया वंदन तव पाया. श्री राम कृष्ण सद्गुरु जय श्री राम कृष्ण सद्गुरु. श्री राम कृष्ण सद्गुरु जय श्री राम कृष्ण सद्गुरु. बंधुतात आप्त तू माय मिले करू. बंधुतात आप्त तू माय मिले करू. अज्ञानाने अंध झालो सांग कसा वावरू. अज्ञानाने अंध झालो सांग कसा वावरू. मी सांग कसा वावरू. मी सांग कसा वावरू. राम राया त्वा भेटाया आतुर मम बाह्या. राम राया त्वा भेटाया आतुर मम बाह्या. जातो वाया शिणते काया वंदन तव पाया. श्री राम कृष्ण सद्गुरु जय श्री राम कृष्ण सद्गुरु. श्री राम कृष्ण सद्गुरु जय श्री राम कृष्ण सद्गुरु. श्री राम
कृष्ण सद्गुरु जय श्री राम कृष्ण सद्गुरु श्री राम कृष्ण सद्गुरु